विना औषध विना ऑपरेशन आरोग्य पॉइंट सेंटर मोहितेमळा गांधीनगर। संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9503085561। भ्रमणध्वनी क्रमांक 9503085561। नमस्ते दोस्तों, हेल्थ प्रॉब्लम का नेचुरल सोल्यूशन चाहिए? मैं आपको ले चलता हूँ आरोग्यम एक्यूपॉइंट सेंटर, जहाँ मिलता है नेचुरल हीलिंग एंड लास्टिंग रिलीफ। ये है मोहितेमाड़ा नियर गणेश टाकीज गांधीनगर और यहाँ है आरोग्यम एक्यूपॉइंट सेंटर। यहाँ पेन रिलीफ, ब्लड सर्कुलेशन इंप्रूव, स्ट्रेस एंड फेटिग्यू कम करना, इम्यूनिटी बूस्ट सब नेचुरल होता है। एक्यूप्रेशर यहाँ फायदेमंद है, जैसे नेक बैक नी पेन, वत कपा पित्त इम्बैलेंस, पैरालिसिस, स्पॉन्डिलिसिस, फ्रोजन शोल्डर, मेंटल डिसऑर्डर, टिंगलिंग और ट्रेमोर्स में। ट्रीटमेंट करते हैं यहाँ एक्सपीरियंस स्पेशलिस्ट शार्दुल सासे MD एक्यूनेचुरोथेरेपिस्ट, जो एक्यूप्रेशर एंड बोन सेटिंग दोनों करते हैं। 15 अगस्त से 25 अगस्त तक मिल रहा है यहाँ 10% डिस्काउंट। अभी अपना पहला स्टेप लीजिए टूवर्ड्स हेल्थ। नमस्कार, मी अनिल उपाध्ये, शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। पाहूया आजची बातमी। जुगार अड्ड्यावर केलेल्या कारवाईचा गुन्हा दाखल न करण्यासाठी 1 लाख रुपये लाच मागून त्यापैकी 70,000 रुपयांवर तडजोड करून ती रक्कम स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी संदेश आनंदा शेटे याचा पंटर रणजित आनंदा बिरांजे याला रंगेहात पकडण्यात आले, पण पोलीस हवालदार मोबाईल स्विच ऑफ करून गायब झाला। याबाबत अधिक माहिती अशी की पोलीस कॉन्स्टेबल संदेश आनंदा शेटे हातकणंगले तालुक्यातील हुपरी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे। त्याने काही दिवसांपूर्वी एका जुगार अड्ड्यावर धाड टाकली होती। यामध्ये गुन्हा दाखल न करण्यासाठी संदेश शेटे यांनी 1 लाख रुपयांची मागणी केली होती। याबाबत तक्रारदार याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती। या तक्रारीची पडताळणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केल्यानंतर आज पोलीस हवालदार संदेश शेटे याचा पंटर रणजित आनंदा बिरांजे यांच्या पट्टण कोडोली इथल्या घरामध्ये 70,000 रुपये रोख रक्कम स्वीकारत असताना त्याला रंगेहात पकडण्यात आले। तर पोलीस हवालदार संदेश शेटे हा साप्ताहिक सुट्टी असल्याने बाहेर होता। या कारवाईची चाहूल लागताच त्याने आपला मोबाईल स्विच ऑफ करून गायब होणे पसंत केले। ही कारवाई पोलीस आयुक्त शिरीष देशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उज्ज्वला भडकमकर, सचिन पाटील, संदीप पवार, कृष्णा पाटील, गजानन कुराडे यांच्या पथकाने केली।